तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10 सरकारी आयडी कार्ड ते तुमच्यापाशी असायला हवे। कोणते आयडी कार्ड आहे आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरून काढू शकता का, संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जसे की इथे पाहू शकता माझ्यापाशी असे कार्ड खूप काही कार्ड आहेत, ते तुम्ही काय करू शकता, तुमच्या मोबाईलवरून पण काढू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सरकारी योजनेचा सर्वात जास्त लाभ घेऊ शकता। आणि शेतकरी असो किंवा गरीब कुटुंबातील लोक असो किंवा तिथं काय कोण मिडल क्लास पण लोक, सर्वात जास्त त्या लोकांचा इथं फायदा होणार आहे। आणि दवाखान्यासाठी पण तुम्ही यूज करू शकता, ते कार्ड त्याच्यामध्ये पण ॲड केले आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं कार्ड कोणतं आहे ते पण तुम्हाला सांगणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी प्रदीप बगे स्वागत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती। मित्रांनो, जसे मी तुम्हाला सांगणार आहोत की तुम्हाला जे मी कार्ड सांगणार आहोत ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे सर्वात जास्त फायदे होऊ शकतात। आणि फायदे कसे होणार आहेत ते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तरच तुम्हाला समजणार आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे का, जर हे कार्ड तुमच्यापाशी असले तर सर्वात जास्त तुमचा इथं फायदा होऊ शकतं। आणि ते तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण काढू शकता। कसे काढायचे, मोबाईलवरून कोणतं कार्ड निघणार आहे, कोणतं तुम्हाला ऑनलाईन शेतूवरून काढणार, तुम्ही सरकारी कसा फायदा घेऊ शकता, संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप तुम्हाला स्पेशल अपडेट लाईव्हवरती पाहायला मिळणार। चला व्हिडिओला सुरू करूया। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी आता स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आयुष्यमान कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड काय आहे। जसं की नरेंद्रजी मोदींनी योजना चालू केली होती आयुष्यमान कार्ड। जसं की आयुष्यमान कार्ड काय आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आयुष्यमान कार्ड्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हॉस्पिटलसाठी सर्वात जास्त कामी येणारं कार्ड आहे। आणि हॉस्पिटलसाठी कामी कसं येऊ शकते, तुम्हाला माहिती आहे प्रायव्हेट असो का सरकारी तुम्ही दवाखान्यामध्ये जाऊ शकता, तिथे तुम्हाला 5 लाख रुपये तब्बल तुम्हाला मिळणार आहेत हॉस्पिटलसाठी। आणि ते काय करू शकता तुम्ही माहिती आहे का, हॉस्पिटलसाठी जे तुम्हाला पैसे मिळणार आहेत तिथे ऑपरेशन असो का कुठली छोटी मोठी बिमारी असो, ते तुम्हाला काय त्या पैशामार्फत तुमचा तिथे इलाज केला जाऊ शकतो। आणि तिथे तुम्हाला काय आहे, तिथे तुम्हाला माहिती आहे का, सरकार तिथं काय आहे जे तुम्हाला पैसे देणार 5 लाख रुपये तिथे तुम्ही हॉस्पिटलवाले तिच्यात काय आहे तिथं कमी करण्यात येतात। तुम्हाला जितके पण रुपये लागले ते तिथं काय हॉस्पिटलमध्ये तिथं मान्य करण्यात येत आहेत। आणि ते झालं आयुष्यमान कार्ड। नंबर 2चं कार्ड आहे तुम्हाला माहिती आहे आभा कार्ड। आभा कार्ड असं एक कार्ड आहे जिथं तुम्ही पाहू शकता, जे आभा कार्ड आहे त्या आभा कार्ड मार्फत काय होऊ शकतं माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे का, जे आभा कार्ड सांगितलं आहे तुम्हाला कुठलाही आजार असो त्या आजाराची तिथं काय तपासणीमध्ये तिथं साठवून केलं जातं। म्हणजे तुम्हाला माहिती आहे कुठल्या बिमारीची तुम्हाला किती खर्च झाला, तुम्ही त्यावर कोणता एक्सरे कधी काढला, तुम्हाला माहिती आहे का कोणतं ऑपरेशन केव्हा झालं, तिथं काय डिटेल, तिथं काय तुमची इन्फॉर्मेशन जी तुमची सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का ती डेट तारीख, तुमचं केव्हा तो ऑपरेशन झालेलं आहे, केव्हा तुम्हाला कुठली बिमारी झाली होती, ते तिथं काय तिथं साठवून ठेवलं जातं, त्याला म्हणतात आभा कार्ड। आभा कार्डचा हा असा फायदा होऊ शकतो। नंबर 2चं कार्ड आहे तुम्हाला माहिती आहे का, नंबर 2चं कार्ड म्हणजे तुम्हाला माहिती आहे किसान क्रेडिट कार्ड। किसान क्रेडिट कार्ड नंबर 3चं कार्ड आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे किसान क्रेडिट कार्ड तुम्हाला कुठं मिळतं, ते बँकमध्येच तुम्हाला मिळतं। कारण की माहिती आहे का, किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यासाठी सर्वात महत्त्वाचं ठरतं। कारण की तुम्ही माझे इंटरेस्ट जेव्हा तुम्ही लोन घेता, बाहेरून लोन घेता, तुम्हाला 5% 10% लोन मिळतं। तर इथं काय तुम्हाला 1% 1.5% काही पैशांनीच तुम्हाला तिथं काय लोन मिळतं, ते बँके थ्रू मिळतं। कारण की ते किसान क्रेडिट कार्ड तुम्हाला कोणत्या ती बँका देत असतं, दुसरं बाहेरून तुम्ही कुठेही घेऊ शकत नाही। त्यानिमित्त किसान क्रेडिट कार्ड तुम्ही कुठेही काढू शकत नाही, ते फक्त बँकाद्वारेच तुम्हाला मिळणार आहे। आणि तुम्हाला फक्त बँकाच देते। सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगणार आहोत। आणि तुम्हाला माहिती आहे का, नंबर 4चं म्हणजे राशन कार्ड। राशन कार्ड कुठं काढू शकता तुम्हाला माहिती आहे का, राशन कार्ड जिथून तुम्ही राशन आणता तिथं तुम्ही राशन कार्ड काढू शकता। आणि तहसील कार्यालयावर जाऊन तुम्ही काय करू शकता, राशन कार्ड रजिस्ट्रेशन करून तिथं तुम्ही राशन कार्ड काढू शकता। आणि तुम्हाला माहिती आहे का, आता तुम्हाला राशन कार्ड असं मिळणार आहे, इथं पाहू शकता तुम्हाला राशन तुम्ही काय करू शकता माहिती आहे की स्मार्ट राशन कार्ड तुम्हाला असं मिळणार आहे। आणि ते राशन कार्ड तुम्हाला कुठून मिळू शकतं, तुम्ही मोबाईलवरून काय करू शकता, मेरा राशन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं, तिथं तुम्ही काय करू शकता इन्व्हेस्टिगेशन पाहू शकता, तुमच्या राशन कार्डबद्दल तुम्ही काय करू शकता सर्व इन्क्वायरी करू शकता, इन्फॉर्मेशन पाहू शकता। आणि ते तुम्ही कोणाला नाव टाकायचं नाही टाकायचं ते संपूर्ण माहिती काय करू शकता। आणि तुम्ही असं राशन तुमचं ऑनलाईन इथं बोलावू शकता। हे सर्वात महत्त्वाचं राशन कार्डबद्दल तुम्हाला सांगितलं। 5 नंबर कार्ड कोणतं येणार आहे माहिती आहे का, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पाहू शकता इथं मी स्वतः कार्ड काढलेलं आहे। इथं पाहू शकता निवडणूक म्हणजे मतदान कार्ड, इथं पाहू शकता इलेक्शन कार्ड, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण तुम्ही काय रजिस्ट्रेशन करू शकता। आणि तुम्हाला काय करायचं, ही कार्ड जर काढायचं असेल तुम्हाला ऑनलाईन सेतूवरून पण काढू शकता। आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा तुम्हाला फ्री ऑफकॉस्ट मिळतं, तर तुम्ही बाहेर कुठं काढलं तुम्हाला 50 रुपये इथं चार्ज लागतो। त्यामुळे माहिती आहे तुमचं 18 वर्ष कंप्लीट झालेली असेल तर लवकरात लवकर काढून टाका, कारण की हा सर्वात जास्त सर्वांना काय अधिकार दिलेला आहे। त्यामुळे हे कार्ड सर्वांच्या पाशी असायला हवे, कारण की या कार्डचा सर्वात जास्त फायदा तुम्ही घेऊ शकता। कारण की आता माहिती आहे का, याच्याशिवाय कुठेही चालत नाही। कारण की माहिती आहे तुमच्या जर हे इलेक्शन कार्ड असेल तरच तुमच्या कुठं फायदा होऊ शकतो, नाही तुम्हाला काय तिथून तुम्हाला काही कार्ड नसतं तुम्हाला कमी करण्यात येतं। नंबर म्हणजे तुम्हाला मी सांगितलं आहे 5 नंबरचं कार्ड। नंबर 6चं आहे तुम्हाला सांगू इच्छितो। नंबर 6चं म्हणजे हे पाहू शकता इथं कोणतं कार्ड आहे, इथं म्हणजे पॅन कार्ड।
हे पॅन कार्ड आता तुम्हाला माहिती आहे पॅन कार्ड 2.0 म्हणजे 2.0 पण आता आलेलं आहे, तिथं अपडेट्स आलेले आहेत, ते तुम्ही काही काढू शकता आणि ते तुम्ही ऑनलाईन काढू शकता माहिती आहे का, आणि मोबाईलवरनं पण काढू शकता. आणि 6 नंबरचं कार्ड आहे आधार कार्ड. आधार कार्डचे फायदे तुम्हाला माहितीच आहे. आधार कार्ड हे प्रत्येकाला लागूच होणारं कार्ड आहे, कारण की आधार कार्डद्वारे तुम्ही सर्वात महत्त्वाचे कुठलंही काम असो ती आधार कार्ड शिवाय होत नाही. कारण की माहिती आहे का, तुम्ही कुठं जा, शेतीचं काम असो, दवाखान्याचं काम असो, किंवा तुम्हाला माहिती आहे का बाहेर कुठलंही काम असो, ऑनलाईनचं काम असो, किंवा तुम्हाला सरकारी योजनेचा कुठल्याही योजनेचा फायदा घेण्याचा असेल, सर्वात महत्त्व दिलं जातं ते म्हणजे तुम्हाला आधार कार्डद्वारेच. जर तुमच्यापाशी आधार कार्ड असेल तरच तुम्हाला कोणा बँकमध्ये तिथं काम होऊ शकतं. त्यामुळे आधार कार्ड हे सर्वांपाशी असायला हवे. आणि असं नाही की आधार कार्ड कोणाला नसेल, आधार कार्ड सर्वांचं आहे. जर लहान मुलं बाळ असतील त्याचं अपडेट करून टाका. अपडेट तुम्ही आता मोबाईलवरूनच करू शकता, कारण की तुम्ही आतापर्यंत आधार कार्ड नसेल काढलेलं असेल तर लवकरात लवकर काढून टाका. कारण की आधार कार्डमध्ये पण काही अपडेट्स आलेले आहेत आणि तुम्ही मोबाईलवरून पण काय करू शकता, 14 तारखेपर्यंत 14 डिसेंबरपर्यंत तुम्ही काय करू शकता, आधार कार्ड तिथं काढू शकता, अपडेट करू शकता मोबाईलवरच. आणि नंबर तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हाला सर्वप्रथम सांगलं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 8 नंबरचं कार्ड तुम्हाला माहिती आहे का, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जॉब कार्ड. जॉब कार्ड कसे काम आहे ते माहिती आहे, तुमच्या ग्रामपंचायतमधले कुठलेही काम असो, जॉब कार्ड काय आहे तुमच्या ग्रामपंचायतद्वारे तुम्ही काढू शकता. आणि तुम्हाला माहिती आहे का, ते तुमच्या गावामध्ये तुमचं जॉब कार्ड तिथं निघणार आहे आणि तुम्ही ऑनलाईन शेतूवरनं पण काढू शकता. आणि तुम्हाला काय जॉब कार्ड तिथं मोबाईलवरनं पण काढू शकता. कारण कसं काढायचं, जर तुम्हाला काढायचं असेल तर मी तुम्हाला प्रॉपरली एक व्हिडिओ दाखवणार आहे, त्या व्हिडिओद्वारे पण तुम्ही काढू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जॉब कार्डचे फायदे, जसे की तुम्हाला माहिती आहे का, काही लोकांना जॉब कार्ड माहिती आहे ग्रामपंचायतद्वारे पण दिले जातात. आणि तुम्हाला माहिती ग्रामपंचायतद्वारे तुम्हाला जिथं झाडं लावणे असेल, तुम्हाला माहिती आहे ग्रामपंचायत काही स्कीम असतात, तुम्हाला पाणी देणे, नळची योजना असो, किंवा नळास टाकीवरची काही असो, नाल्यांची कामं असो, तुम्हाला सरकारी मार्फत तुम्हाला काय 250 रुपये रोजानं काम दिलं जातं. त्यामुळे तुम्हाला जॉब कार्ड सर्वात जास्त फायदा होऊ शकतो आणि जॉब कार्ड असं तुमच्या कामी येऊ शकतो. आता नंबर 9चं कार्ड पाहू शकतो. तुम्हाला माहिती आहे का, सर्वच किसान क्रेडिट कार्ड सांगितलं आहे, पॅन कार्ड सांगितलं आहे, आधार कार्ड सांगितलं आहे, वोटर ID कार्ड, आणि तिथं काय आहे लेबर ID कार्ड. लेबर ID कार्ड बी तुम्हाला माहिती आहे ग्रामपंचायतद्वारेच तुम्हाला काम दिलं जातं. आणि ते लेबर ID कार्ड तुम्ही काय करू शकता, ग्रामपंचायतद्वारे तुमच्या काय आहे तुम्हाला दिलं जातं आणि तुम्ही ऑनलाईन पण तिथं लेबर ID कार्ड काढू शकता. याचं तुम्हाला काय सर्व लेबरांना 1 लाख रुपये तक तुम्हाला काय आहे ते सबसिडी थ्रू पैसे मिळतात. तुम्हाला जर तुमच्या मुलीचं लग्न करणं असो किंवा कुठलंही काम असो, तुम्हाला सर्व लेबरांना काय तिथं पैसा मिळतो. कारण की माहिती आहे का, 1 लाख रुपये तुम्हाला माहिती आहे सर्व कामगारांना, सर्व लेबर लोकांना तिथं काय 1 लाख रुपयाचं स्कीम तिथं तुम्हाला दिली जातं. आणि तिथं तुम्हाला 1 रुपया पण तिथं काय तुम्हाला व्याज भरावं लागत नाही. ती लेबर कार्ड, जसं की इथं पाहू शकता, जे तुम्हाला प्रधानमंत्री आता मानधन योजना कार्ड, तुम्हाला काय प्रधानमंत्री मानधन योजना कार्ड पण तुम्ही ऑनलाईन काढू शकता. आणि तुम्हाला माहिती आहे का, ते तुम्हाला ऑनलाईन कसं काढायचं, जर प्रॉपरली व्हिडिओ पाहिजे मला सांगायचं, सर्व याच्यामधला कुठलाही व्हिडिओ असो, जो व्हिडिओ तुम्हाला लागणार आहे त्याचा प्रॉपरली डेडिकेटेड व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्यामुळे तुम्हाला कमेंट करायची आहे तुम्हाला कुठला व्हिडिओ पाहिजे आणि कोणतं कार्ड कसं काढायचं, संपूर्ण माहिती मी तुम्हाला बनवण्याची कोशिश करणार. आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला माहिती आहे का, हे कार्ड मी तुम्हाला 9 ते 10 कार्ड सांगितले, त्याच्यामध्ये एक आहे ई श्रम कार्ड. आणि सर्वांना माहिती आहे, सर्वात लास्ट कार्ड सांगणार आहोत मी. आणि ई श्रम कार्डचे फायदे कसे आहेत आता तुम्हाला माहिती आहे का, काही लोकांनी तुम्हाला सांगितलेलं आहे ई श्रम कार्ड कसं काढायचं. ई श्रम कार्ड काय तुम्ही मोबाईलवरनं काढू शकता, ऑनलाईन शेतूवरनं पण काढू शकता. आणि तुम्हाला माहिती आहे ई श्रम कार्डचा कुठलाही आता पैसा मिळत नाही आणि आतापर्यंत मिळाला नाही. कारण की माहिती आहे काही लोकांना अफवा आता आलेल्या आहेत, ई श्रम कार्डवरती तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे, ई श्रम कार्डवरती महिलांना पैसा मिळणार, ई श्रम कार्ड हे कोणी फक्त महिलाच काढू शकते. ई श्रम कार्डचा फायदा काय, ते कामगार लोकांना तिथं काय स्कीम मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये ज्या योजना येणार आहेत त्या योजनेमार्फत तुम्हाला आता तिथं काय फायदा होणार आहे. त्यामुळे काय ई श्रम कार्ड हे सर्वात महत्त्वाचं कार्ड तिथं मानलं जातं. कारण की ई श्रम कार्ड तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात पहिले माहिती आहे का, जेव्हापासून तुम्हाला ई श्रम कार्ड मिळालं आहे तेव्हापासून 1 रुपया पण आता मिळाला नाही आहे. ते काय ई श्रम कार्ड म्हणजे तुम्हाला माहिती आहे कामगार लोकांना, ज्यांच्याकडे लेबर कार्ड आहे, ज्यांच्यापाशी इथं पाहू शकतं जॉब कार्ड आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या लोकांना तिथं ई श्रमद्वारे फायदा होऊ शकतो. आणि कुठलाही आता जॉब येऊ किंवा कुठली योजना ई श्रमद्वारेच तुम्हाला लागू होणार. त्यामुळे ई श्रम कार्डचा असा फायदा होऊ शकतो. ते तुम्हाला माहिती आहे की जे मी कार्ड सांगितले त्यांचा फायदा काय आहे ते पण सांगितलं आणि ते कसं काढायचं ते पण सांगणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, ई श्रम कार्डचा तुम्हाला आतापर्यंत सांगितले मी की आता तुम्हाला कसं काढायचं आणि कुठल्याही तुम्हाला जे कार्ड काढायचं आहे ते ऑनलाईन तुम्ही काढू शकता, ते पण तुमच्या मोबाईलवरून काढता येतं. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एवढं सांगू इच्छितो, जर तुम्हाला कुठलं कार्ड काढता येत नसेल तर मला कमेंट लवकरात लवकर करायची. मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या कार्डचे तर फायदे सांगितले. तुम्हाला फायदा नसेल तर कमेंटद्वारे तुम्हाला काय सांगायचं, काय चुकलेलं आहे तर तुम्ही मला सांगू इच्छिता. आणि तिथे जर काही फॉल्ट झालेला असेल तर मी तुम्हाला याच्यापेक्षा चांगला एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवून दाखवणार. त्यामुळे काय आहे मला माफी करायची, कारण की मी माहिती आहे का तुम्हाला डेडिकेट पण सांगितलं आहे आणि काही कार्डची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असेल तुम्ही मला सांगू शकता. आणि तुम्हाला माहिती आहे का आता या कार्डबद्दल मला माहिती डाउनलोड कसं करायचं
किंवा ऑनलाईन कार्ड कोणतं काढायचं, कोणते कार्डची नवीन कार्ड तुम्हाला माहीत आहे, इन्फॉर्मेशन असेल तर ते मला कमेंटद्वारे तुम्हाला कळवायचे आहे. आणि मी तुम्हाला प्रॉपरली व्हिडिओ बनवून दाखवणार आहे कसं काढायचं कसं नाही, तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करू शकता, तुम्हाला मोबाईल नंबरद्वारे ॲड कसं करायचं, सर्व काय सांगणार. त्यामुळे भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. त्यामुळे हा व्हिडिओ इथं संपवू इच्छितो. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय.